अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। फक्त बघाच दिवाळीतील सर्वात महत्त्वाची तिथी, कारण आज आहे नरक चतुर्थी। अश्विन महिन्यातील वैद्य चतुर्थीला नरक चतुर्दशी असं म्हटलं जातं। हा दिवस अभ्यंग स्नानासाठी, नकारात्मकता दूर करण्यासाठी, घरातील इडापिडा घराच्या बाहेर करण्यासाठी आणि 18 विश्व दारिद्र्याचा नाश करण्यासाठी ही तिथी विशिष्ट महत्त्वाची मानली जाते। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज असणाऱ्या नरक चतुर्थीचा एक सर्वात प्रभावी उपाय सांगणार आहे, कारण हा दिवस उपाय आणि सेवा करण्यासाठी विशेष महत्त्वाचा आहे। आपल्यापैकी असंख्य लोकांच्या घरात सकाळपासून अभ्यंग स्नानापासून, दिवे लागणीपासून, उपाय सेवांपासून काही ना काही गोष्टी आपल्या घरात नक्कीच घडल्या असतील, कारण संपूर्ण वर्षभरामध्ये हा एकमेव दिवस असा असतो जो खास नकारात्मकता दूर करण्यासाठी, बाधांना आपल्या घरातून बाहेर काढण्यासाठी, वाईट शक्तींचा नाश करण्यासाठी आणि आपल्या घरामध्ये सकारात्मकता आणण्यासाठी हा दिवस सर्वात प्रभावी असतो। उद्या लक्ष्मी पूजन आहे। लक्ष्मी पूजनाच्या अगोदर म्हणजे लक्ष्मीला घरात येण्याच्या अगोदर आपल्या घरातील अवलक्ष्मी आपल्याला आपल्या घराच्या बाहेर काढायची आहे। त्यासाठी मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। आज रात्री झोपण्यापूर्वी ही एक वस्तू तुम्हाला घराच्या बाहेर काढायची आहे। ही एक वस्तू जर तुम्ही आज रात्री झोपण्यापूर्वी घराच्या बाहेर फेकली तर त्या वस्तू सोबत घरातील सगळे नकारात्मक शक्ती, इडापिडा, दरिद्रता, दुःख, क्लेश, कलह सगळं वाईट घराच्या बाहेर जाईल आणि घरामध्ये सगळं चांगलं येईल। घरामध्ये सकारात्मकता येईल, घराची भरभरून प्रगती होईल, घरामध्ये अखंड स्वरूपाने लक्ष्मीची प्राप्ती राहील। बघा, आता जो उपाय तुम्हाला सांगणार आहे हा रात्री 12च्या आत तुम्हाला करायचा आहे। सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट, हा उपाय करण्याच्या अगोदर तुम्हाला तुमच्या घरामधील 4ही कोपऱ्यांना थोडंसं गोमूत्र शिंपडायचं आहे। गोमूत्र तुमच्या घरामध्ये समजा नसेल तर थोडंसं साधं पाणी घ्या, त्या पाण्यामध्ये एक चिमूटभर हळद घाला आणि जर तुटलेलं, तोडलेलं किंवा अगोदरच, आत्ता नाही सांगत, अगोदरच जर तुम्ही तुळशीचं पान तोडलेलं असेल किंवा तुमच्या तुळशीच्या खाली एखादं पान गळलेलं असेल तर ते पान घ्या। हे पान त्या पाण्यामध्ये, हळदीच्या पाण्यामध्ये मिक्स करा आणि घरातील सगळ्या कोपऱ्यांना शिंपडा आणि त्याच्यानंतर हा उपाय करा। आता या उपायासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी लागणार आहे ती म्हणजे एक कापड। कुठल्याही रंगाचं, काळं, पिवळं, निळं, सफेद, कुठल्याही रंगाचं एक छान कापड घ्यायचं आहे। या कापडामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला घालायची आहे ते म्हणजे काळे तीळ। काळ्या रंगाचे एक चिमूटभर, मूठभर जेवढे तुमच्या घरामध्ये असतील त्यातील थोडेसे तीळ तुम्हाला त्या कापडावरती ठेवायचे आहेत। यानंतर आपल्याला 7 काळ्या मिऱ्या त्या काळ्या रंगाच्या तिळांवरती ठेवायच्या आहेत। 7 काळ्या मिऱ्या जेव्हा तुम्ही त्या कापडावरती ठेवाल तेव्हा प्रत्येक वेळी प्रत्येक काळी मिरीमध्ये तुमच्या आयुष्यात जे नकोय, जे नकारात्मक आहे किंवा तुमच्या आयुष्यात ज्याचा अडथळा आहे ते त्यात सांगायचं की माझ्या आयुष्यातील अडथळे दूर होऊ दे, नकारात्मकता निघून जाऊ दे, मला प्रत्येक गोष्टीत यश मिळू दे, माझ्या पतीची भरभरून प्रगती होऊ दे, माझ्या घरातील कोपरा आणि कोपरा सुख, शांती, ऐश्वर्याने भरू दे, असं त्या काळ्या मिऱ्यात म्हणायचं आणि तो काळा मिरी त्या तिळांवरती ठेवून द्यायचा। पुन्हा दुसरा काळी मिरी घ्यायचा, सेम याच पद्धतीने असे 7ही काळे मिरी एक एक करत, अभिमंत्रित करत तुम्हाला त्या काळ्या तिळांवरती ठेवायचे आहेत। आता तीळ आणि त्याच्यावरती काळी मिरी, यावरती त्याच्या पुढील जी गोष्ट तुम्हाला ठेवायची आहे ती म्हणजे तुरटी। तुरटीचा एक खडा, मोठा छोटा जो कुठला तुमच्या घरामध्ये असेल तो तुरटीचा एक खडा तुम्हाला त्याच्यावरती ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्या तुरटीसोबत त्यावरती फुलवाल्या अख्ख्या असणाऱ्या 5 लवंगा ठेवायच्या आहेत। ठीक आहे, आता हे सगळं त्या कापडावरती ठेवून झालं की त्याच्यानंतर त्या कापडाची, म्हणजे हे नाही बांधायचं वगैरे नाही, हे कापड असं हातावरती ठेवून त्यावरती सगळ्या वस्तू ठेवल्या की त्यानंतर काय करायचं, घरातील एखादा व्यक्ती रोगीट असेल, सतत एखाद्याच्या पाठी आजारपण असेल, एखाद्याला काहीतरी बाधा जडली असेल, एखादा स्वप्नातून जागा होत असेल, तुमचे पती असतील ज्यांना कामात यश मिळत नसेल किंवा तुमचा मुलगा असेल ज्याची प्रगती होत नसेल, तर ह्या सगळ्या वस्तू त्या व्यक्तीवरून उतरवायच्या। 7 वेळा ह्या वस्तू सगळ्या त्या व्यक्तीवरून उतरवायच्या। मुलासाठी करताय मुलावरून, एकच वस्तू
म्हणजे एकदाच घेतलेलं साहित्य तुम्ही घरातल्या सगळ्या सदस्यांवरून उतरवलं तरीही चालेल. आता ज्यांच्यावरून तुम्हाला उतरवायचं आहे त्यांच्यावरून उतरवून झालं की त्याच्यानंतर देवघराच्या समोर यायचं. जिथे आपण दिवाबत्ती देवपूजा करतो तिथे एक आसन घालून बसायचं आणि हे आपल्या हातामध्ये ठेवून पुन्हा एकदा तुम्हाला नकारात्मक गोष्टी नष्ट होण्यासाठी, शत्रुपीडा दूर होण्यासाठी, जे काही आयुष्यामध्ये दारिद्र्य आहे ते संपण्यासाठी पुन्हा त्या वस्तूंमध्ये प्रार्थना करायची आहे. आणि यावेळी देवघराच्या समोर त्या वस्तूला म्हणजे त्या कापडाला घट्ट गाठ मारायची आहे. आता ही जी पोटली तयार होईल, ही पोटली आपल्या घराच्या बाहेर घेऊन जायची. घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरून ती 7 वेळा अशी उतरवून घ्यायची. जसं आपण उतारा करतो सेम त्या पद्धतीने ती 7 वेळा उतरवायची. त्यानंतर तसंच घराच्या समोर जायचं, जिथे मोकळी वाट दिसेल, काहीतरी म्हणजे असं कोणाचं घर नको, कुण्याच्या पायाखाली, कारण आपली वाईट शक्ती किंवा आपल्यातील दोष दुसऱ्याला लागायला नको. तर जिथे मोकळी जागा असेल, जिथे सहसा कोणी जाणार नसेल, एखादं मोठं झाड असेल किंवा अगदी कचराकुंडी पण चालेल, त्या ठिकाणी ह्या ज्या वस्तू आहेत ह्या फेकून द्यायच्या. ही पोटली फेकून द्यायची. हात पूर्ण असे व्यवस्थित झटकायचे. घराच्या बाहेर एक बादलीभर पाणी ठेवायचं. पाय आणि हात स्वच्छ धुवायचे आणि त्यानंतर घरामध्ये प्रवेश करायचा. हा उपाय तुम्ही जर आज रात्री केला तर लक्षात ठेवा, आयुष्यभर तुमच्या सोबत चांगल्या गोष्टी घडतील. तुमच्या जीवनातील वाईट शक्ती, नकारात्मकता, विघ्न, दारिद्र्य, दुःख, क्लेश, संकट सगळं काही दूर होईल. तुमच्या घराची भरभरून प्रगती होईल. घरामध्ये सकारात्मकता येईल. तुमच्या मनात असणारी कितीही कठीण इच्छा असेल ती पूर्ण होईल. कामातील अडथळा दूर होईल. पतीसाठी हा उपाय केलाय, पतीची प्रगती होईल. मुलांसाठी हा उपाय केलाय, मुलांच्या आयुष्यात यश मिळत जाईल. तुरटी असेल, लवंग असेल, काळी मिरी असेल किंवा तीळ असतील, ह्या सगळ्या गोष्टी नकारात्मकतेचा नाश करण्यासाठी, घरातून इडापिडा दूर करण्यासाठी, आपल्या घराची भरभरून प्रगती होण्यासाठी ह्या सगळ्याच गोष्टी विशेष महत्त्वाच्या मानल्या जातात. या सगळ्या गोष्टींमध्ये नकारात्मकता शोषण्याचं जे प्रमाण आहे ते खूप आहे. आणि जेव्हा तुम्ही आज या नरक चतुर्दशीला म्हणजे वाईटाचा नाश करणाऱ्या या दिवशी जेव्हा तुम्ही या वस्तू घरातील सगळ्या सदस्यांवरून उतरवून घराच्या बाहेर फेकाल, तेव्हा आज सगळ्या नकारात्मकतेचा, वाईट शक्तींचा तुमच्या घरातून नाश होईल, अंत होईल आणि तुमच्या घरामध्ये लक्ष्मीची प्राप्ती होईल. उद्या जेव्हा तुम्ही लक्ष्मी पूजन कराल ना, तर उद्यापासून अखंड स्वरूपाने तुमच्या घरात लक्ष्मी स्थिर होईल. साधा सोपा उपाय आहे, नक्की करा.